नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ड्रायव्हर या पदासाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे। आता ही भरती कशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागेल, सिलेबस कसा असणार आहे, त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख कधीपासून कधीपर्यंत असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आहे। ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलवरती करून घेतलेली आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही भरती आहे आणि तिथं एकूण 11 पदं जी आहेत ती 11 पदं भरली जाणार आहेत। त्यामध्ये बघा, सद्यस्थितीमध्ये रिक्त पदं 3 आहे आणि पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारी पदं 8 आहेत। अशी मिळून 11 पदं भरली जाणार आहेत। त्याचबरोबर इथं तुम्हाला पेमेंट जे आहे ते पेमेंट बघा कशा पद्धतीने आहे। S10चा पे ब्रँड आहे, तुम्हाला पेमेंट 29,200 ते 92,300 रुपये हे तुम्हाला तिथं पेमेंट असणार आहे। आता तुमची इथं निवड कशी होणार आहे, तर इथं तुमची मुलाखत होणार आहे, त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा होणार आहे। याच्यामधून तुमची इथं काय केली जाणार आहे, निवड केली जाणार आहे। त्याच्यानंतर पात्रता बघा काय आहे, तर इथं कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, तुमच्या वयाच्या बाबतीतला पॉइंट आहे, तुमचं वय जे आहे ते 21 वर्ष ते 38 वर्ष वय असावं। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष वयाची अट इथं देण्यात आलेली आहे। आलं का लक्षात? चला पुढे बघूया आपण। इथं तुमच्याकडे LM व्हील लायसन असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्षाचे हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा। इथं तुम्हाला अनुभव देखील मागितलेला आहे। पुढे बघा, उमेदवाराचे जे काही वाहन चालवण्याचे रेकॉर्ड आहे ते अतिशय स्वच्छ असावे। त्याचबरोबर वाहन चालवण्याच्या तुम्हाला बेसिक ज्या काही सूचना आहेत किंवा वाहन चालवण्याचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मुंबई शहराची तुम्हाला माहिती असली पाहिजे, थोडीफार माहिती ही मुंबई शहराची असली पाहिजे आणि तुमचं जे काही शरीर आहे ते शारीरिकदृष्ट्या तुम्ही सुदृढ आणि निर्व्यसनी असला पाहिजे। या अटी इथं देण्यात आलेल्या आहे, पात्रता देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर काय अटी आहेत, तुमचं चारित्र्य चांगलं असावं, त्याचबरोबर तुम्ही करार करण्यास सक्षम असावा, तुमच्यावरती कोणतेही सरकारी फौजदारी गुन्हे दाखल नसले पाहिजेत, तुम्हाला मुलांची संख्या जी आहे ती 2 पेक्षा अधिक नसावी असं इथं म्हटलेलं आहे। आता अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज ऑनलाईन करायचा आहे। अर्ज करण्याची परीक्षा शुल्क तुम्हाला 500 रुपये आहे। परीक्षा शुल्क देखील तुम्हाला ऑनलाईन भरायचे। आलं का लक्षात? त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा शुल्क एकदा भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटर्न मिळणार नाही। परीक्षा शुल्क जे आहे ती SBI कलेक्टद्वारे भरायचं आहे। त्याचं युजर मॅन्युअल वगैरे तुम्हाला इथं दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। अर्ज करण्याची पद्धत इथं दिलेली आहे। बॉम्बे हायकोर्टची अधिकृत वेबसाईट आहे, पहा ही बॉम्बे हायकोर्टची अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत। ते कधीपासून 25/4/2025 पासून ते 9/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत। त्याच वेळेला तुम्हाला पेमेंट देखील करायचं आहे। इथं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना फोटो वगैरे किती साईजचा असावा या बेसिक माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर बघा, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर लेखी परीक्षा तुमची इथं होणार आहे 20 गुणांची। त्याच्यामध्ये तुम्हाला किमान 7 गुण पाडणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे बघा, वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्तीविषयीचे ज्ञान, मुंबई शहर व त्यालगतच्या महत्त्वाच्या स्थळांची माहिती, रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञान। हा जो पूर्ण सिलेबस आहे मित्रांनो, तो पूर्ण सिलेबस आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहायचे आहेत। त्याच्यानंतर बघा, पूर्वानुभव असल्यास 10 गुण असणार आहेत। मोटार वाहन परीक्षा जी आहे त्यांच्याकडून तुमची 10 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे।
त्याच्यानंतर तोंडी मुलाखत देखील तुमची होणार आहे 10 गुणांची। अशी एकूण 50 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क पाडायचे आहेत तर 25 मार्क हे उत्तीर्ण होण्यासाठी पाडायचे आहेत। याच्याबद्दलच्या ज्या काही सूचना आहेत त्या वेळोवेळी आपल्याला या वेबसाईटवरती दिल्या जाणार आहेत, आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला ज्यावेळेला मुलाखतीला बोलवलं जाणार आहे त्यावेळेला डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत त्याची इथं यादी दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही ज्यावेळेला मुलाखतीला जाणार आहे या ज्या काही सर्व डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला मुलाखतीला जाणार आहे त्यावेळेला सर्व डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचं आहे। आणि अतिशय चांगली भरती ही आलेली आहे हायकोर्टमध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांना ड्रायव्हर पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी अप्लाय करा। तुमचा जो सिलेबस आहे तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे आणि अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे ड्रायव्हर मित्रांसाठी। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी निश्चितच अर्ज करायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।